समजून आंघोळ घातली, एवढ्या उदार अंतकरणाची सोने देवा, कळत नाही तेव्हापासून तुझी वारी करतोय. तुझ्याकडनं कधी काही मागितलं नाही, पण देवा ऐक ना, जर माझ्या सुनबाईवर काही संकट आलं तर माझं आतापर्यंतच केलेलं पुण्य असेल तर ते माझ्या सुनबाईच्या संकटात येऊन कामी येशील. सासऱ्याची आंघोळ घातली, जगाचा मालक बाळंतपण करण्यासाठी आला महाराज. सासरानं आंदो अन सासराच्या पाणी कराना, भगवान देखच बहिणी सोन, अजिबात कंटाळा करू नये. बरोबर आहे की नाही? हो, सासू सासरानं करू, बाकीने बाया सुनबाई सांगस, सुनबाई सांगतस हो पोरी गब्बरच्या हो काय ते, बाकीने बाईसले नवरा सांगत ए मला आंघोळले पांटा काय का बेटा, तुम्ही काय मरीनी चालले, मला महादेव मंदिरावर पांटा घेऊ द्या, महादेवावर पांटा घेऊ द्या, तिथला मग तुम्ही काय मरीनी जावात. आता मला सांगा, अरे नवराना अपमान करीन जर महादेव ना मंदिरले उगायच नाही, पी गई माळी देव भेट जाई. उलट तो भगवान सांगे ओ बहीण तू गरज राहते, ओ माय तू आठ इशीत मन पार्वती मी बिघाडी जाशी होत नाही. बरोबर आहे की नाही? पहिले घरातला देव प्रसन्न करा, मग बाहेरचा मंदिरातला प्रसन्न होणार आहे. बरोबर आहे की नाही? अपेक्षा काय ठेवायची देवाकडनं? आपण जेवढे खरे उतरतो तेवढा भगवंत आपल्यासाठी करा. आणि जो भगवंत भक्ताच्यासाठी लाज ठेवत नाही, मग शबरीची उष्टी बोरं खायला असेल, भक्ताच्या बायकोचं भांडण पण करायचं असेल, किंवा भक्ताच्यासाठी भक्ताची बायको सुद्धा व्हायची तयारी ठेवतो. म्हणून तर माझे तुकोबाराय सांगतात, शरण जायचंय ना, जीवनाचा उद्धार करायचा आहे ना, मग अशा देवाला शरण जा की जो भगवंत भक्ताचं काम करायला लाज ठेवत नाही. तुकोबाराय परिचय देताना, स्पष्टीकरण देत असताना सांगतात अभंगाच्या प्रतीचा साधा वया भक्ती काज, 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 नाही लाज धरत, नाही लाज धरत, ऐसियाची चरण जावे, ऐसियाची चरण जावे, नाही लाज धरत, नाही लाज धरत, ऐसियाची चरण जावे, आता मूळ मुद्द्यावर येऊया. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली पंचपदीला सुरुवात झाली होती 9:14 बरोबर. 9:14 पंचपदीला सुरुवात आहे. 9:14 म्हणजे 11:14 तुमचा टायमिंग पूर्ण झालेला आहे. 1 मिनिट मी पुढे चालना जायले. आता काय करू सांगा? हा, कोणले कोणले वाटाय नाही मी अजून बोलायला पाहिजे असं. बरोबर बरोबर काय वा, बाकी नाही वाटलं ना आवडू का मग असं सर्वस्ले वाटलं ना मी बोलायला पाहिजे. ना ना बाबा यासले वाटलं ना, ज्यासले वर हात करेल आणि यास ना 21 जमा माझं दुसरा दुनियेवर तो लुकून अंशेक्षात. सर्वांनी अंतकरणापासून काळजी करू नका. अजून मी बोलणार आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत तुम्ही सांगतात नाही आवरही हो तो लुकून बोलचो. तर आता सर्वांनी तुम्ही सांग दिशात आवर बा. सर्वांनी अंतकरणापासून हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं. सर्वांनी ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी हात वरती करायचे. महिला माता तुम्ही नाही, पुरुष मंडळींनी हात वरती करा. ज्यांना भगवंतानं हात दिले असतील त्यांनी हात वरती करा. महिला माता तुम्ही नाही, बायसने हात वर करा नाही. सोपं करी सांगा, ज्यासना हात मा बांगड्याने त्यासने वर हात करा. ज्यासने वर हात करा तुम्ही समजली त्यासना हात मा बांगड्या होतील बा. करा बरा आणि हात असा वर सरळ करा, असा मैज ना शेंगणार वाकडा तुम्ही करा सरळ. हरी हरी
भजन गायला सांगितलं होतं, कोणी कोणी भजन गायलं, शपथ आहे खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा, खरं खरं सांगा दादासाहेब, कोणी कोणी भजन म्हणा, तुम्ही बहिणी सांग, कोणीच नाही, कोणी कोणी भजन म्हणा, कोणी नाही का देवणी तुमने दरादरी होई जायचं. हा? अरे भाव इतका चांगला ठेवायचा भगवंताप्रती, बोलू नका, इतका चांगला भाव ठेवायचा कसा, हरी तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. प्रभुरी कानारी भेट दीना